छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये लॉरेन्स बिश्नोईचे फोटो झळकले। बिश्नोईचे फोटो झळकल्यामुळे संभाजीनगरमध्ये खळबळ। छत्रपती संभाजीनगरमध्ये घाटे रुग्णालयामधील परिचारिकांचं आंदोलन। विविध मागण्यांसाठी एक दिवसीय काम बंद आंदोलन। सामान्य वीज ग्राहकांवर 527 कोटी रुपयांचा बोजा बसणार। 1 रुपया प्रति युनिट वीज महाग होणार। नोव्हेंबर 2024 खरेदी कराव्या लागलेल्या विजेवर फेब्रुवारी 2025 मध्ये सामान्य जनतेकडून वसुली केली जाण्याची शक्यता। नागपूरमध्ये फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाचे चटके तीव्र होणार। पारा 40 कडे सरकणार। बुधवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। राज्यामध्ये पहाटेच्या वेळी काहीसा गारठा, तर सकाळी 11 नंतर मात्र उष्णतेच्या तीव्र झळा। मंगळवारी अकोल्यामध्ये देशातील सर्वाधिक 37.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर बुधवारी सोलापुरात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। नाशिकमध्ये सिग्नलवरील 1050 सीसीटीव्ही अद्यापही धुळखात पडून सीसीटीव्ही कार्यान्वित नसल्यानं बेशिस्त वाहन चालकांसह गुन्हेगारही निर्धार। सांगलीमधील शेवटच्या भागापर्यंत पाणी मिळवण्यासाठी नियोजन करण्याची मागणी। कालवा समिती बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आमदार सुहास बाबर यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक भूखंडधारकांना मोठा धक्का। उद्योग सुरू न झालेल्या भूखंड थेट परत घेण्याचे निर्देश। मंत्री पियुष गोयल यांच्या निर्देशांमुळे भूखंडधारक उद्योजकांमध्ये खळबळ।